तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आजचा आपला विषय म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजून आपल्याला भेटले का नाहीत. म्हणजे जो मार्चचा हप्ता होता तो आणि आता परत एप्रिल महिना गेला, तर या 2 महिन्याचे पैसे आपल्याला कधी भेटतील. म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो की मार्च महिन्याचे पैसे आज येतील, उद्या येतील, परवा येतील. पण कसे कसे एकामागून दिवस गेले तरी पण काही आपल्याला पैसे भेटले नाहीत. अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली, त्यांचे सगळं जे म्हणजे जी त्यांची प्रोसेस होती ती त्यांनी पूर्ण केली आणि त्या फक्त सरकारचे जी-आरची वाट पाहत आहेत की आपल्या खात्यात पैसे कधी सरकार देईल आणि जी-आर कधी येईल आणि आपल्याला पैसे कधी येतील. पण लाखो बहिणी वाट पाहत आहेत आपला जो मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटेल. तर मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आपल्याला कधी भेटतील. म्हणजे जे मार्चचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये आपल्याला पैसे भेटणार आहेत. पण ते नेमके कधी भेटतील या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की हा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आपल्याला कधी भेटतील. तर चला मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या अपडेटनुसार असे समोर आले आहे की जो आपला मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, जे आपल्याला पैसे भेटणार आहे, ते सरकारने सांगितले आहे की 10 ते 15 मे दरम्यान पैसे आपल्याला भेटू शकतात. म्हणजे जो जी-आर आहे तो 10 मे पासून तर 15 मे पर्यंत 5 दिवसामध्ये येऊ शकतो आणि जी-आर आल्यावर जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. कारण की कसं सरकारने सध्या काही सांगितलं आहे की जी ई-के-वाय-सी केली होती ती प्रोसेसिंगचे जे फॉर्म आहेत ते अजून चेक करायला चालू आहेत. ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जो मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही. तर जे फॉर्म जेवढे लवकर चेक केले जातील तेवढे लवकर जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकला जाईल. तर तुम्ही म्हणजे कसं टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, जर तुम्ही सगळी कागदपत्र अपलोड केली आहेत, जर तुमचा फॉर्म ओके आहे, तर मग काही पण टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण कसं हे पैसे उशिरा का होईना म्हणजे जे पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतीलच. तर हेच खूप लाडक्या बहिणींना हाच मोठा प्रश्न होता की सरकारने योजना बंद केली की चालू आहे. कारण कसं अजून मार्च महिन्याचा हप्ता आला नाही आणि आता एप्रिल महिना गेला आणि आता हा मे महिना चालू झाला. म्हणजे तब्बल 3 महिने गेले तरी पण काही म्हणजे आपल्याला पैसे भेटत नाही. म्हणून ही कसं एक प्रकारचे म्हणजे कसं जे पात्र बहिणी आहेत त्यांच्यामध्ये खात्यामध्ये पैसे आले नाहीत. म्हणून कसं सगळ्या लाडक्या बहिणींना टेन्शन होते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसं सरकारने जे 26 लाख महिला अपात्र केल्या आहेत त्यांच्या लिस्टमध्ये कोणाचे नाव आहे आणि कोणाचे नाव नाही, हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण कसं बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपला फॉर्म पात्र आहे की अपात्र आहे, ते कसं कोणालाच माहीत नाही. म्हणून हे सगळ्या प्रश्नांचे आपण उत्तर कसं पुढच्या व्हिडिओमध्ये जी आपण लिस्ट आहे ती घेऊन येणार आहोत. म्हणून चला आपण लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.